विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला अशी चर्चा आहे। सिटिंग आमदार ज्या पक्षाचा त्या पक्षाला ती जागा मिळणार असं गणित निश्चित झाल्याची चर्चा सध्या आहे। या संदर्भातली मीटिंग झालेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये नेमकी काय चर्चा झाली त्या गोष्टी आता हळूहळू समोर येत आहेत। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, नेमकं काय घडलेलं आहे मीटिंगमध्ये? आतले काही मुद्दे, काही ठराव समोर आले आहेत का? साधारणपणे नम्रता जर पाहिलं गेलं तर ज्या जागा या अगोदर 2022ला जेव्हा निवृत्त झालेल्या आहेत, समजा थोडक्यात रायगडची जागा ही अनिकेत तटकरे यांच्याकडे होती, म्हणजे ती राष्ट्रवादीला जाईल। अहिल्यानगरची जागा दिवंगत नेते संग्राम जगताप यांच्याकडे होती, तर ती त्या जागेची मागणी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष करू शकतो। तर अशी एकंदरीत जर पाहिलं गेलं ज्या ठिकाणी पूर्वीच्या जागा ज्या पक्षाच्या होत्या त्या पक्षाचा दावा या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। मात्र यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा पाहायला मिळतो की अनेक ठिकाणी जे आहेत जे बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते म्हणजे भाजपच्या अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संख्याबळ वाढलेले, काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचीही संख्याबळ वाढलेलं आहे। मात्र अजित पवार यांच्या पक्षाला मोठा फटका गेल्या निवडणुकीमध्ये बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळं आता या फॉर्म्युल्यावरती खऱ्या अर्थानं जागा वाटप विधान परिषदेचं होणार का? कारण भाजपचे ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जास्त नगरसेवक निवडून आलेले आहेत त्या ठिकाणच्या जागेची साधारणपणे मागणी जी आहे ते भाजप करू शकतं। त्यामुळं ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे नगरसेवक निवडून आले किंवा एकनाथ शिंदे यांचं संख्याबळ अधिक आहे त्या भागातील जागेसाठी एकनाथ शिंदे मागणी करू शकतात। अशा परिस्थितीमध्ये ज्या भागामध्ये पूर्वी ज्या पक्षाचा विधान परिषदेचा आमदार होता त्याच पक्षाला ही उमेदवारी दिली जाईल का महायुतीकडनं? आणि जर असाच फॉर्म्युला ठरला तर महायुतीमध्ये सगळं अलबेल घडेल। अन्यथा जर अशा पद्धतीने जर ही निवडणूक लागली नाही आणि अगदी या पद्धतीने जर निवडणूक लागली तर कदाचित अंतर्गत कुरबुरी होऊ शकतात। शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।